नगरपालिकेच्या तिजोरीसाठी माजी आमदार पृथ्वीराज साठे यांचं भीक मागो आंदोलन। अंबेजोगाई शहरातील महाराष्ट्र बँकेसमोरील जुने बारव बुजून त्या ठिकाणी दुकाने थाटून केलेलं अतिक्रमण काढण्यासाठी नगरपालिका पैसे नसल्याचं आव्हान असेल तर आम्ही शहरभर भीक मागून तुमची तिजोरी भरण्याचं काम करू, असं म्हणत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे माजी आमदार पृथ्वीराज साठे यांच्या नेतृत्वाखाली आज शहरात भीक मागो आंदोलन करत 15,053 रुपये जमा करण्यात आले। नगरपालिका अतिक्रमण हटवण्यासाठी पैसे नसल्याचं सांगत असल्यानं माजी आमदार पृथ्वीराज साठे यांनी आज शहरातील विविध भागातून भीक मागो आंदोलन केले। या आंदोलनात माजी आमदार पृथ्वीराज साठे, अमरभैया देशमुख, राजेश वाहुळे, ॲडव्होकेट इस्माईल गवळी, हमीद चौधरी, मदनलाल परदेशी, संजय भोसले, तारिक अली उस्मानी, असिफुद्दीन खतीब यांच्यासह राष्ट्रवादी शरद पवार गटाचे कार्यकर्ते सहभागी झाले होते। सर्व अंबेजोगाईकरांना आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो की महाराष्ट्र बँकेच्या लगत एक निजामकालीन विहीर होती आणि त्या विहिरीवर अनेक गोरगरीब लोक त्या ठिकाणी पाणी भरत होते। पिण्याच्या पाण्यासाठी असेल, सांडपाण्यासाठी त्या विहिरीचा मोठ्या प्रमाणात वापर होता, परंतु नगरपालिकेनं ते विहीर बुजवली आणि एका धनदांडग्या व्यापाऱ्याला त्या ठिकाणी विहीर दिलेली, नियमबाह्य त्यांनी विहीर दिलेली असल्यामुळं अंबेजोगाईकरांच्या वतीनं हे आंदोलन करण्यात आलं। आणि नगरपालिकेकडं इतर अनावश्यक कामाला निधी आहे, परंतु जे सर्वसामान्य माणसाचा जीवन मरणाचा जो प्रश्न आहे, पाण्याचा प्रश्न, त्याच्याकडं नगरपालिकेचं लक्ष नाही। त्यामुळं नगरपालिकेचं लक्ष वेधण्यासाठी आणि अनधिकृत जे बांधकाम या ठिकाणी करण्यात आलं आहे आणि इनलिगल जे डबे या ठिकाणी देण्यात आलेले आहेत ते त्या ठिकाणी काढावे आणि विहिरीचं पुनर्जीवन करावं, त्यासाठी अंबेजोगाईकरांच्या सर्व नागरिकांच्या वतीनं आम्ही आज या ठिकाणी भीक मागो आंदोलन केलेलं आहे आणि त्याच्या माध्यमातून जवळपास 15,053 रुपये या ठिकाणी जमा झालेले आहेत। ज्या दिवशी मुख्याधिकारी या ठिकाणी येतील त्यांना आम्ही या ठिकाणी भीकेपासून जमा झालेले जे काही पैसे आहेत ते पैसे त्यांना देणार आहेत आणि ही विहीर त्या ठिकाणी मोकळी करून त्या ठिकाणी पुनर्जीवित करून ती विहीर परत एकदा सर्वसामान्य लोकांना पाण्यासाठी उपलब्ध करून देणार आहोत।